आजचं सेशन आपलं कोणत्या बाबतीत आहे? परिसर अभ्यास आणि पेपर 2 मधला सामाजिक शास्त्र ह्या दोन विषयांचं सिलेबसचं विश्लेषण आणि आता रिसेंटली 2025 ला आपली परीक्षा झालेली आहे, त्यात कशा प्रकारे प्रश्न आलेत ती हे आपल्याला पाहायचे आज. उद्या हिंदीचं होईल, त्यानंतर आपली मग मात्र रेग्युलर सेशन सुरू होतील. मग बघा, थेट आपण सुरुवात करूयात. ऑलरेडी आपल्याला माहित आहे पेपर 1 मध्ये आपल्याला परिसर अभ्यासाचे एकूण 30 क्वेश्चन आहेत. पेपर 2 आपला सामाजिक शास्त्र जो गणित विज्ञानला ऑर आहे, एकतर आपण गणित विज्ञान घेऊ शकतो किंवा सामाजिक शास्त्र, तिथं सामाजिक शास्त्रावर 60 प्रश्न आहेत. त्याचं डिवायडेशन कशा पद्धतीने आहे, तर पहिला आहे आपला परिसर अभ्यास. परिसर अभ्यासात पहिल्या पेपरला एकूण येतात 30 प्रश्न, त्यातले 20 प्रश्न आपले समाजशास्त्र या विषयावर येणार आहेत. त्या 20 मधलं डिवायडेशन असं असणार आहे, 20 मध्ये साधारणतः 8 ते 9 प्रश्न आपले भूगोल विषयावर येतील, 8 ते 9 प्रश्न इतिहासावर आणि 3 प्रश्न नागरिक शास्त्र किंवा ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो याच्यावर येतील. हे 20 प्रश्नांचं पुन्हा आपण डिवायडेशन दिलेलंच आहे. मग परिसर अभ्यासात इतिहास, नागरिक शास्त्र आणि भूगोल हे 3 विषय आहेत आपल्याला. यामध्ये इथं जरी दिलं असलं 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम, तरी काठिण्य पातळी आहे आपली माध्यमिक शालांत. साधारणतः आपल्याला 9वी पर्यंतची परिसर अभ्यासासाठी स्पेशल म्हणतो मी, 9वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं आपली 4थी ते 9वी अगदी व्यवस्थित केलेली असावीत. कारण 20 प्रश्न हा काही कमी आकडा नाहीये. 20 प्रश्न आणि मार्क देणारा हा विषय आहे. पुढे बघा, पेपर 2चं आपलं डिवायडेशन असं राहणार आहे. पेपर 2 म्हणजे आपला समाजशास्त्र आहे, त्यात सर्वाधिक गुणांना विषय असतो आपला भूगोल. भूगोलला कमीत कमी प्रश्न आले तरी 25 येतात आणि प्रत्येक वेळेस ते 30 पर्यंत वाढतात. म्हणजे अगदी लोएस्ट प्रश्न आले भूगोलला तरी ते 25 येतील, पण प्रत्येक वर्षीचा अनुभव पाहता आपल्याला 27, 28, 29, 30 पर्यंत भूगोल हा विषय जातो. त्यानंतर इतिहासासाठी आपल्याला किमान अगदी लोएस्ट गेलो आपण तर 20 प्रश्न येतात आणि ते 25 पर्यंत राहतात. मग ते भूगोल आणि इतिहास मध्ये ऍडजस्ट होतं, पण भूगोल सर्वाधिक आपला वेटेज असणारा समाजशास्त्रातला विषय आहे. 27, 28 अगदी 30 पर्यंत येतात आणि इतिहास धरून चालायचं 20 ते 22च्या रेंजमध्ये असतात. एक फक्त नागरिक शास्त्र किंवा राज्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर कंटिन्यू 10च प्रश्न येतात. पण हे 10 प्रश्न जे आहेत ते अगदी थोडासा विषय समजावून घेतला तर 10च्या 10 किंवा 9 एवढे पडण्यासारखे आहेत. आणि नागरिक शास्त्राचा सिलेबस आणि परिसर अभ्यासाचा सिलेबस यात कोणताही फरक नाही. त्यामुळे एकतर आपल्याला नागरिक शास्त्र 6वी पासून आहे, मग 6वी ते 10वी हे सगळंच करायचंय नागरिक शास्त्रात, भले ते परिसर अभ्यास असो किंवा समाजशास्त्र. ह्या दोन्हीसाठी नागरिक शास्त्राचा अभ्यासक्रम हा समान आहे. मग इथं जरी 6वी ते 8वी हा पाठ्यक्रम लागू राहील असं सांगितलेलं असलं तरी पेपर 2चा आपण कसं कंडक्ट करणार आहे, तर तुम्ही एकतर 4थी ते 10वी पाठ्यक्रम वाचले पाहिजेत, आपली पाठ्यपुस्तकं. आपण सुद्धा व्यवस्थित नोट्स देणार आहेत. वाचायला नाही जमलं आपल्या नोट्स फक्त रिपीट पाठ तरी किंवा वाचून काढल्या पाहिजेत सतत. आणि या नोट्स मध्ये जे गरजेचे आहेत त्यातले 11वी आणि 12वीतले पॉईंट तिथं ऍड केले जातील. परिसर अभ्यासासाठी सुद्धा 9वी पर्यंतची पुस्तकं व्यवस्थित वाचली गेली पाहिजेत. वेळ मिळाला तर 10वीचं मग बघा. परिसर अभ्यासाचं आपण ऑलरेडी डिस्ट्रीब्युशन बघितलंय. भूगोलवर साधारणतः 8 ते 9, इतिहासावर 8 ते 9 आणि नागरिक शास्त्र 2 ते 4 मध्ये तो क्वेश्चनचा भारांक किंवा वेटेज फिरत राहतं. आता पहिला आपला विषय घेऊयात आपण यातला भूगोल, जो सर्वाधिक वेटेज आहे. इकडं 8 ते 9 प्रश्न परिसर अभ्यासाला आणि आपल्या समाजशास्त्र किंवा पेपर 2 मध्ये किमान 25, जास्तीत जास्त इथं 30 प्रश्न येतील. आता इथं बघा, साधारणतः आज आपल्याला काय बघायचंय, तर इथं फक्त आपल्या प्रत्येक इयत्तेनुसार पॉईंट दिलेत की भूगोलाच्या नेमक्यात काय आहेत थोडेफार पॉईंट आणि त्यानंतर क्वेश्चन कसे आलेत.
मग चौथीचा भूगोल कशा संदर्भात आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. त्यात कालगणना वगैरे आहे. पाचवीचा भूगोल आहे पृथ्वीच्या संदर्भातल्या संकल्पना, हिमनदी, शिखरं. त्याच पुढे एक्सटेन्शन 6वीच्या भूगोलमध्ये अक्षवृत्त काय असतील, रेखावृत्त काय असतील, आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणतो, खडकांचे प्रकार, अग्नी, स्तरित, रूपांतरित आणि ऊर्जा निर्मिती. मग पाचवीच एक्सटेन्शन 6वीत आहे. आता काही काही कन्सेप्ट कशा आहेत, समजा इथं पृथ्वी दिले तर पुढे जाऊन 9वी ती कन्सेप्ट डिटेलमध्ये येते. एवढाच फरक आहे 8वी नंतरच्या पुस्तकात. आता इथं परिसर अभ्यासाला आपण बघताना काय थोडीशी डेप्थ कमी राहते क्वेश्चनची, पण ते वाचावं लागणारच आहे. सर्वांनी आठवणीत ठेवायचं की 9वी पर्यंतची पुस्तकं परिसर अभ्यासाला वाचलीच पाहिजेत, आणि ते नाही झालं तरी आपण नोट्स देणारच आहे व्यवस्थित. 7वीच्या भूगोलात पुन्हा त्याचं एक्सटेन्शन आपली सूर्य, चंद्र, पृथ्वी म्हणजे आपल्या भरती ओहोटी संदर्भातल्या संकल्पना आहेत. त्या लाटा, वारे, मृदा काय असतील ते. मग इकडे गेलो, याच संकल्पना पुन्हा एकदा एक्सटेन्शन मध्ये स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, आर्द्रता, ढग, हे सागरतळ रचना. मग हे भरती ओहोटी हे सगळं समुद्राच्या संदर्भातलंच आहे. सागरतळ रचना काय असते आपली, तर जसं आपल्या पृथ्वीवर असतं पर्वत, मैदान, त्याच पद्धतीने खाली सागरावरच्या म्हणजे पाण्याच्या खाली पण तेच भूरचना असतात. आणि शेवटी 9वी आणि 10वीचा भूगोल. आता 9वीच्या भूगोलात आता आपण पृथ्वी बघितलं 5वीत, पुन्हा इथं प्राकृतिक भूगोल हा पॉइंट आलाय. मग तो याच्याशीच रिलेटेड आहे. 5वीच्या पुस्तकाशीच हे 9वीचं पुस्तक पुन्हा रिलेटेड आहे. मग त्या प्राकृतिक भूगोलात मग भूगर्भातल्या हालचाली कशा होतात, एकदम शीघ्र होतात, मंद होतात. मग त्या ज्वालामुखी यातल्या कोणत्या हालचालीमुळे तयार होतात. बाह्य क्रिया, एक्सटर्नल प्रोसेस, म्हणजे पृथ्वीच्या जो आपण हे बघतोय आपण प्राकृतिक रचना, त्याच्यावर पृथ्वीच्या जमिनीवर बाह्य क्रिया कशा होतात, म्हणजे सागराच्या पाण्याच्या असतील, नदीच्या पाण्याच्या, वाऱ्याच्या, वेगवेगळ्या गोष्टींच्या. आपले सागर जल, आता मगाशी समुद्राच्या संदर्भातला मागच्याही येते पॉइंट बघितला. मग इथं सुद्धा मग सागराचं किंवा समुद्राचं जे पाणी त्याचे काही गुणधर्म असतील. आंतरराष्ट्रीय वाररेषा कशी निश्चित केली जाते. काही जागतिक संघटना आहेत, एक 7-8च संघटना आहेत, पण प्रत्येक वर्षी तिथं एकतर पेपर 1ला क्वेश्चन येईल किंवा पेपर 2ला क्वेश्चन येईल, आपण मागचे क्वेश्चन बघितले तर. आणि 10वीला आहे मग आपला कंपॅरेटिव्ह आहे भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेची तुलना. अर्थव्यवस्थेवर सुद्धा भूगोलमध्येच एक 2 प्रश्न बघा प्रत्येक वेळेस, पेपर 1ला आणि पेपर 2ला. आपलं जे उद्योगांचं डिस्ट्रीब्युशन असतं, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, असे पंचम पर्यंत आपण उद्योगांचं डिस्ट्रीब्युशन करतो. मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, मग इंटेलिजन्स, याच्या आधारावर त्याच्यावर कायम एखादा प्रश्न असतोच. मग इथपर्यंत 10वी पर्यंतच्या नोट्स एकदम डिटेल करणारे आपण. नवीन पुस्तक, त्याच्याशी रिलेटेड जुन्या पुस्तकात जर एखादा पॉइंट असेल जो आपल्याला खूप गरजेचा आहे तर तोही घ्यायचा आहे. आणि 11वी 12वीतले जे गरजेचे पॉइंट आहेत तेही तुम्हाला नोट्समध्ये ऍड करून मिळतील. मग हे अशा प्रकारचं भूगोलचं आहे. अशाच प्रकारे प्रत्येक विषयाचं, नागरिक शास्त्राला तर परिसर अभ्यास असो किंवा आपला समाजशास्त्र पेपर 2 असो, सेम सिलेबस आहे. फक्त क्वेश्चनची संख्या समाजशास्त्राला, नागरिक शास्त्रावर 10, तिकडे 3 येतील. मग भूगोलात सर्वसाधारणपणे आपल्याला प्रश्न कसे आलेत जे या वर्षीचे आहेत ते बघायचे. आता आपण महत्वाची गोष्ट, ही तयारी करून घेताना काय करणार आहे, लेक्चरचं आपल्या आहेत, एकूण लेक्चर किती भेटणार आहेत आपल्याला, 25 लेक्चर आहेत. यामध्ये लेक्चरचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं ठेवलंय, 10 सेशन होतील आपल्याला भूगोलसाठी, अधिक 10 सेशन होतील इतिहाससाठी, आणि 5 सेशन आपल्या नागरिक शास्त्रासाठी. आणि एवढे सेशन्स आपल्याला पुष्कळ होतात. यामध्ये पेपर 2 ची किमान 8, पेपर 1 आणि 2 ची कॉमन 7-7 वगैरे सेशन राहतील. आणि गरजेप्रमाणे पेपर 2 ची आपण सेपरेट वाटल्यास त्यावेळेस घेऊयात, किंवा एकत्रित पाहिजे असतील एकत्रित घेऊयात. पण 25 सेशन आपल्यासाठी या समाजशास्त्र प्लस परिसर अभ्यास या विषयासाठी आपल्याला आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, तुम्ही प्रश्नांची उत्तरं फक्त देण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक अंदाजे दिली चालतील, कारण आत्ता आलेले हे क्वेश्चन्स आहेत 2025 चे. सुरुवातीला पेपर 1 चे म्हणजे आपले परिसर अभ्यास, हे क्वेश्चन कशासाठी देतोय, आपल्याला एक आत्ता जो आपण सिलेबस पाहिला, एक फक्त आपल्याला त्यातली रिलेशन कळतं की सिलेबस आणि क्वेश्चन मध्ये नेमकं रिलेशन काय आहे. सर्वांनी आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. एक पटपट फक्त क्वेश्चन सोडवत चालूयात आपण.
आता वारे हा आपण टॉपिक बघितला इयत्ता 9वी. मग पहिलाच प्रश्न 9वीच्या पुस्तकातून सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते. मग आपल्याला माहित असतात खारे वारे, मतलई वारे, मोसमी वारे, हंगामी, मोसमी, ग्रहीय वारे, पर्वतीय, दरीय. मग सूर्यास्तानंतर हे पर्वतीय वारे वाहतात. पर्याय क्रमांक 3. खारे वारे नाही. खारे वारे कधी वाहतील? दिवसा वाहतील, कारण दिवसा जमीन लवकर तापेल आणि त्यामुळे काय होईल, पाणी थंड असेल, पाण्यावर दाब जास्त असेल. दिवसा मग ते समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, त्यांना आपण खारे म्हणतो. इथं पर्वतीय वारे. दुसरा प्रश्न आहे, जास्त एक्सप्लेनेशन देत बसत नाही, फक्त एक नॉर्मल आपण पटपट पुढे घेऊयात क्वेश्चन, कारण आपल्याला जवळपास 80 क्वेश्चन कव्हर करायचे विथ राहिलेला अजून 2 विषयांचा सिलेबस. भूगोलाचं काय कन्सेप्ट आपल्याला समजल्या की पाठांतराचा एवढा विषय नाहीये, आणि भूगोल प्लस नागरिकशास्त्र आणि इतिहास इथं 20 मध्ये तुम्हाला 16-17 मार्क पडू शकतात पहिल्या पेपरला, आणि पेपर 2 मध्ये 45च्या आत कुणालाच पडली नाहीत पाहिजेत, कारण एवढा आपला प्रेडिक्टेबल विषय आहे हा. मग ज्यांचा समाजशास्त्र आहे त्यांनी इथं 45 आणि मराठीला जर 25चं टार्गेट ठेवलं तर 70 मार्क मागच्या वेळेस बऱ्याच लोकांना पडलेले आहेत अशा पद्धतीने गेल्यावर, आणि आपल्या नोट्स मधूनच 45 क्वेश्चन तुम्हाला आरामात कव्हर होतील की आलेले दिसतील. त्यामुळं हा जो एक आता आपण लेक्चर सुरू केल्यावर सांगूच की कसं कसं करायचं, पण 45 + 25 ज्यांच्या समाजशास्त्र आहे त्यांनी हे डोक्यातच गणित फिक्स ठेवायचं की मराठी 25, समाजशास्त्र 45, 70 मार्क पडलेच पाहिजे. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर दमट हवामानात. पुढे जाऊया. आता हा 5वीच्या पुस्तकातला क्वेश्चन एकदम सोपा. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक काम करण्यासाठी गेले तर त्यांना कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? बाहेर गेलेत, फिरायला गेलेत म्हणजे सहल पद्धत. पर्याय 1. तुम्ही हे आन्सर द्यायचे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? असा एक महाराष्ट्राच्या जिल्ह्यातला आपला सांस्कृतिक इतिहास जो ठेवा आहे त्याच्यावरचा प्रश्न, किंवा तर आपल्याला माहित असतं अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोणती? आता हा भूगोलाच्या संदर्भात आहे, हा 10वीच्या भूगोलातला प्रश्न आहे. व्यापारासंदर्भात म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेसंदर्भातला विचारलं काय आपल्याला. अदृश्य व्यापार. आता अदृश्य व्यापार काय कन्सेप्ट आहे? खरं तर ही अर्थशास्त्राची पण भूगोलला जोडून आहे. जरी पर्याय बघितले तरी आपल्याला कळून जातं की शेतकरी, कुंभार, सराफ यांच्यापेक्षा डॉक्टर वेगळे आहेत. आता हे कसं काय? एक बॅलन्स ऑफ पेमेंट असतं, त्यात पुन्हा बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार असतं, त्याच्यात अदृश्य आणि दृश्य व्यापार ही 2 खाती असतात. अदृश्य व्यापार म्हणजे वस्तूंचा मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याचा व्यापार. मग शेतकरी मॅन्युफॅक्चरिंग करतो, कुंभार मॅन्युफॅक्चरिंग, सराफ करतो. आणि अदृश्य व्यापारात काय येतं तर सर्व्हिस सेक्टर, ज्या सर्व्हिस पुरवल्या जातात. डॉक्टर कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत तर आपल्याला ते सर्व्हिस पुरवतात म्हणजे सेवा पुरवतात. ध्रुवाकडे गेल्यानंतर बाष्पीभवनाचा वेग कशा प्रकारे असतो? ध्रुवाकडे जाणार, वातावरण एकदम थंड होणार, थंड प्रदेशात एकदम शून्यकडे गेल्यावर बाष्पीभवनाचा वेग कमी कमी असेल. पर्याय 4. आता थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. हे सगळे बघा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत. कन्सेप्ट समजली की इथं पाठांतराचा एवढा विषय जास्त नाहीये. आता हिमालयात गेलो, बर्फवृष्टी होती सतत, एकावर एकावर बर्फाचे थर जमा होत आहेत. मग तो कसा हे असेल तर अपारदर्शक असतो. पेपर 1, पेपर 2 नदीवर असाच सिंपल क्वेश्चन येतात. पश्चिम वाहिनी कोणती, पूर्व वाहिनी कोणती? आता खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? आता इथं भारतातील नद्या दिल्यात सर्व. मग आपल्याला माहिती आहे लुनी ही जी नदी आहे राजस्थानात उगम पावते, गुजरातमध्ये जाते, आणि ती अरबी समुद्राला पण मिळत नाही, कच्छच्या आखातातच लुप्त होते.
इस्रो हे आपल्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, इस्रोचा लॉंग फॉर्म आपल्या 15 ऑगस्ट 1969 ची संस्था आपली विक्रम साराभाईंनी स्थापन केलेली. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता इथं माहीत नसल्या काही गोष्टी तरी पण आपण सोडवू शकतो. आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिझर्व असेल का, हे स्पेअर असेल का, स्पेअर असेल का, वाचल्यानंतरच काही गोष्टी कळतात, जरी माहीत नसलं तरी. फक्त शांतपणे गोष्टी वाचणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आता पेपर 2 सुरू झाला आपला, म्हणजे समाजशास्त्रातले. आतापर्यंत भूगोलचे जे 9-10 क्वेश्चन पाहिले ते आपल्या परिसर अभ्यासाशी रिलेटेड होते. आता समाजशास्त्र जे या वर्षीचे आहेत. इथं 2 विधानं दिलेत. भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. विधान ब आहे, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. व्हिडिओचा काय प्रॉब्लेम आहे का? एकदा फक्त कमेंट करा. कुलकर्णी सरांची कमेंट आलेली आहे. मग बघा, एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून तर आपण जगभर ओळखलेच जातो. जागतिकीकरणाची लाट म्हणजे 1991 नंतरची, तिथून पुढे कुटुंब पद्धतीला चालना मिळाली का? तर नाही, एकत्र कुटुंब पद्धतीला नाही. तर काय, तिथून पुढे विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. आपलं लोकसंख्या धोरण जरी बघितलं 2000चं, तिथं पण विभक्त कुटुंब पद्धतीला चालना आहे. कारण की आपलं त्यावेळेसचं आपलं एम काय होतं किंवा उद्देश काय होता की लोकसंख्या नियंत्रण, आणि एकत्र कुटुंब पद्धतीत लोकसंख्या स्पीडनं वाढते, हा एक तिथं थिअरी आहे. ओके. खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झालेले? एकदम सिंपल. आता खंड आपण बघतोच भूगोलमध्ये, आणि मग तिथं दिलेलं असतं कोणत्या खंडात काय आहे, इटलीत नद्यांचे हे कसे आहेत. फक्त हे काय समजून घ्यायचंय आपल्याला. मग हे युरोपमध्ये बघा, काही शहर नदीच्या काठालाच आहेत, त्यांच्या शहराच्या मध्यातून नद्या गेल्यात. आत्ता जरी लक्षात आलं नाही तरी आपला फक्त पाठांतराच्या जास्त मागं लागायचं नाही, समजून घ्यायचंय. ज्यावेळेस आपण सुरू करू, नॉट्स हे परिमाण कशाचा वेग किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी वापरलं जातं? तर वाऱ्याच्या वेगासाठी नॉट्स वापरलं जातं, किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी ते नॉटिकल माइल्स झालं, समुद्र. आपल्या शहरांच्या संदर्भात, नकाशाच्या संदर्भात पुन्हा एकदा, बंगळूर शहराच्या कोणत्या दिशेला मुंबई शहर आहे? आपल्याला कर्नाटक राज्य माहिती आहे, कर्नाटकच्या कोणत्या साईडला बंगळूर आहे हे माहित पाहिजे. मुंबई तर आपल्याला माहितच असतं जनरली, आपल्या समुद्र किनाऱ्याला आहे. आता इथं 2 मध्ये आपण कन्फ्युज होऊ शकतो, वायव्य आणि उत्तर. पण थोडंसं लक्षात घेतलं, कर्नाटक आत बंगळूर पलीकडच्या साईडला आहे. मॅडम तुमच्याकडून थोडा काही प्रॉब्लेम आहे का बघा, कारण इथं तर सांगता येतोय, किंवा काही प्रॉब्लेम नक्की असेल तर कमेंट करा. तर वायव्य दिशेला, आता इथं वायव्य नसतं तर मग उत्तर आलं असतं, कारण बंगळूर या साईडला कुठंतरी, इकडं आपलं समुद्र किनाऱ्याला मुंबई आहे, जर थोडासा नकाशा आपण बारकाईनं बघितला तर. मग वायव्य हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आता ही भूरूप जे आपण म्हटलो, नदी, समुद्र, वारा, बर्फ, हिम, याच्यापासून तयार होणारी भूरूप आपल्याला बघायचे. त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे, बारखान हे भूरूप कशाचे संचयनाचे कार्य आहे? म्हणजे बारखान हे भूरूप कशामुळे होतं? आता हे बारखान काय आहे? तर वाळूच्या संचयनाचं हे वारा. मग वारा ज्यावेळेस आपली वाळू वाहून नेतो, त्यावेळेस चंद्राच्या आकाराच्या अशा ज्या टेकड्या तयार होतात त्याला बारखान म्हटलं जातं. मग हे बारखान वाऱ्याच्या संचयन कार्य आहे, जे वाळवंटात जास्त दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे बघा भूगोलचा, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात कोणत्या प्रकारचं
पर्जन्य पडतो. पुस्तके नसतील तरी आपल्याला डाउनलोड भेटतील ना, आपल्या नोट्स जरी रेफर केल्या भूगोलच्या तरी पुष्कळ आहे, फक्त ते रिपीट करा, कारण एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत, शॉर्टकट आहेत व्यवस्थित. फक्त त्यातली एखादी कन्सेप्ट नाही कळली तर मग मात्र पुस्तकात जा. एकदम व्यवस्थित अगदी नोट्स पाहिजे अशा आपल्याला त्यातून अगदी 45 क्वेश्चन शुअर येणार त्या नोट्स मधून, अशा प्रकारच्या भेटतील. नोट्स जशी जशी लेक्चर होतील सरजी तशा नोट्स मिळून जातील. भूगोलची संपली की वन टाइम सगळ्या भूगोलच्या नोट्स झेरॉक्स साठी भेटतील. अशा लेक्चरच्या पीडीएफच्या झेरॉक्स कुणीही काढायच्या नाहीत, कारण ही भरपूर पेजेस आहेत. ते आपण नोट्ससाठी वेगळ्या झेरॉक्स तयार करतो, नोट्स तयार करतो. मग इथं आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात, आता कांगो नदीचं एक तर आफ्रिका आपल्याला कळलं पाहिजे की विषुववृत्ताच्या पट्ट्यात येतं. विषुववृत्तावर कोणता पाऊस पडतो तर आरोह प्रकारचा. आरोह म्हणजे आपल्याला माहित असतं सर्वांना, तिथं सूर्यकिरण एकदम सरळ पडतात, दुपारपर्यंत पाणी तापतं, दुपारनंतर वर जाऊन दुपारनंतर रोज पाऊस होतो. आवर्त म्हणजे आपला चक्रीवादळाचा. प्रतिरोध पाऊस आहे तो आपल्याकडे पडतो, डोंगराला ढग अडतात आणि मग पाऊस. आता रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे? एकदा शिकवायला सुरुवात झाली, भूगोल संपत आला, 7-8 लेक्चर होत आली, भूगोलच्या सर्व नोट्स मिळून जातील. मग नागरिक शास्त्र शिकवायला सुरुवात झाली की नागरिक शास्त्राच्या. रांची आता आपल्याला माहित पाहिजे, दोन्ही माहित असेल तर आपल्याला माहित असतं झारखंड, पर्याय 2. आता भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये किती प्रमाणवेळा निश्चित आहेत? आता ते मगाशी आपण प्रमाणवेळ हा जो टॉपिक बघितला त्यातला आहे. प्रमाणवेळ म्हणजे काय हे आधी माहित पाहिजे. प्रमाणवेळ म्हणजे सर्वत्र कार्यालयीन किंवा कामकाजासाठी असणारी समान वेळ. आपल्या भारताची जी प्रयागराज 82.5 पूर्व रेखावृत्त आहे त्यातून तिथं ती ठरवली जाते. तशा भारतात एकच प्रमाणवेळ आहे, ब्राझीलमध्ये 4 आहेत. प्रमाणवेळ आता जरी एकच भारतात असली तरी नॉर्थ ईस्ट साठी वेगळ्या प्रमाणवेळेची मागणी होते. का होते तर गुजरात आणि अरुणाचल 2 तासांचा डिफरन्स पडतो वेळेत. म्हणजे अरुणाचलला 6 वाजले असतील तर गुजरातला पुन्हा सूर्योदय व्हायला अजून 2 तास जातात. हे आपण लेक्चर मध्ये व्यवस्थित डिटेल बघूयाच नंतर. हा एक दोन्हीकडे येणारा सोपा प्रश्न, खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही हे ओळखा. आता अशा प्रश्नासाठी पाठांतराची काहीच गरज नाही, फक्त प्रश्न समजून घ्यायचा आहे की स्थानमुक्त उद्योग हा फक्त त्यातला कीवर्ड आहे. मग बघा, पहिला आहे वस्त्र उद्योग, हिरे तपासणं, घड्याळ तयार करणं, भ्रमणध्वनी संच निर्माण. मग स्थानमुक्त उद्योग नाही ज्याचा अर्थ की कच्च्या मालाच्या क्षेत्रातच तो उद्योग पाहिजे असा उद्योग खालील कुठला असेल? पहिला तर आहे वस्त्रोद्योग. कापूस महाराष्ट्र गुजरातमध्ये जास्त आहे, कापड गिरण्या किंवा मिल महाराष्ट्र गुजरातमध्ये जास्त आहेत. ऊसाच्या क्षेत्रात साखरेचे कारखाने असतात. अशा प्रकारे हे स्थानिक कच्च्या मालावर आधारित असणारे उद्योग. समान वैशिष्ट्यांचा अचूक गट ओळखायचं आपल्याला. आता इथे जास्त डोकं लावत बसायचं नव्हतं यावेळी. थरचे वाळवंट, सुदानचे वाळवंट, गोबीचे वाळवंट, अरबचे वाळवंट. वाळवंटाला कुठेही गेला तरी समानच गुणधर्म असणार आहेत. पर्याय एकच उत्तर आहे, मराठवाडा, नागपूर, कोकण, खानदेश. यात पर्जन्य, हवामान, बऱ्याच सगळ्याच गोष्टींना बरेचसे फरक आहेत. इथं पुणे, म्युनिच, न्यूयॉर्क, शांघायला पण तसंच. पश्चिम घाट, रॉकी, उरल हे पर्वत, तिबेट पठार, ह्या पर्वतात पण परत टाईप मध्ये फरक. पुन्हा एकदा बघा, पश्चिम वाहिनी नदीचाच क्वेश्चन. हे 2 क्वेश्चन झाले म्हणजे आपले. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते? तर महानदी, गोदावरी, कावेरी या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. नर्मदा नदी माहित पाहिजे आपल्याला. नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते. पर्याय 3. भारतातील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश येथे पाहावयास मिळतो. पेपर 2. मग आपल्याला
ज्वालामुखी डॉर्मंट, जागृत यातला फरक म्हणजे मृत आणि जागृत. मग इथं आपल्याला माहिती आहे आपल्या अंदमान निकोबार बेटा आहेत, तिथं आपला एक जागृत ज्वालामुखी आहे बॅरन बेटावर. मग आपल्याला आपल्या अभ्यासात काय दोनच बेट महत्वाची, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार. मग त्याच्या संदर्भातलं सगळं व्यवस्थित करायचं, कारण प्रत्येक वर्षी ह्या दोन बेटातल्या एका बेटावर प्रश्न येणारच आहे. त्यांनी 5-6 पॉईंट आहेत दोन्ही बेटात मिळून. मग तिथं जर आपल्याला एक मार्क माहित आहे तर तिथं आपल्याला लक्ष दिलंच पाहिजे अशा गोष्टीवर. हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग. आता हे पुन्हा एकदा समजून घ्यायचं. हवा कोरडी उष्ण आहे, उष्ण असेल तर काय पाण्याची वाफ होईल. हवा कोरडी याचा अर्थ बाष्प त्याचे धारण करण्याची क्षमता जास्त असेल, म्हणजे थोडक्यात काय बाष्पीभवनाचा वेग तिथं वाढला पाहिजे. पर्याय 4. आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात, याचं कारण काय? आता विषुववृत्तावर आहेत, पर्वतीय शिखरं आहेत. मग इथं आहे स्नो लाईनचा किंवा हिमरेषेचा संकल्पना. 5000 किंवा 5500 मीटरच्या वरती गेलो की तिथं बर्फ असतो, तेवढ्या हाईटच्या वरती गेल्यावर पर्वत शिखरावर. मग याचा अर्थ काय, ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. म्हणजे स्नो लाईन कुठेही गेलात 5000 मीटर 5500 मीटरच्या वर तो बर्फ असतो पर्वतावर. म्हणून पर्याय 2. आणि त्यात कीवर्ड पण दिलाय बघा, विषुववृत्तावर आहेत. मग त्या विषुववृत्तावर बर्फ असण्याचा काय संबंध, मग ती हाईट. वनांच्या प्रकारावर एक क्वेश्चन आलेला आहे. बोरियल वने आपल्याला उष्णकटिबंधीय, भूमध्य, विषुववृत्तीय वन, समशीतोष्ण कटिबंधीय. मग बोरियल वने हा समशीतोष्ण कटिबंधीय वनाचा प्रकार आहे. इथं वनांचे प्रकार पण बघायचे. वनांच्या प्रकारावर एकदम कमी प्रश्न आहेत, एखाद्या वर्षी येतो, पण तरी पण ते बघणं गरजेचं आहे. आता हाही आपल्या याच्यात वेगवेगळी उत्तर आपण देऊ शकतो. आपण कसं समजावून घेतोय त्याच्यावर. दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. कारण दूरसंचार सेवामुळे काय होईल की आपल्याला माहिती आहे, फोन उचलला किंवा लावला लगेच की लगेच कनेक्ट होतो आपण. मग तोच आहे इथं त्वरित व अधिक क्षेत्रात संपर्क साधता येतो. यामुळे इथं आर्थिक विकासाला गती मिळते. आता दूरसंचार सेवा असेल तर सर्व देशात उपलब्ध पाहिजे. तंत्रज्ञान साक्षरता उद्योग उपयुक्त आहे. भ्रमणध्वनी सर्वांकडे, ही त्याचे नंतरची, पण सगळ्यात त्वरित आणि अधिक क्षेत्रात लगेच संपर्क. यामुळं वाचणारा वेळ. हा नकाशाशास्त्रावरील पुन्हा एकदा 4वी-5वीत नकाशाशास्त्राचा आपला चॅप्टर आहे. 4वी-5वी-6वी भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या विषयाचा आकलन आवश्यक आहे? तर नकाशाशास्त्राच्या अभ्यासासाठी भूमाहितीशास्त्रच आकलन आवश्यक आहे. जर आपण स्टेट बोर्ड वाचला असेल. पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो? महासागर आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस काही काही गोष्टी आहेत. पनामा कालवा, सुएज कालवा. मग आता बघा इराण अमेरिकेचं युद्ध, मग हॉर्मुझची खाडी कुठल्या 2 देशात. मग तसले थोडेसे 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कारण प्रत्येक वर्षी एखादा क्वेश्चन असणारच आहे जागतिक भूगोलाचा. मग पनामा कालवा हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो. पर्याय 1. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणत्या नावाने ओळखली जातात? कॅरेबियन समुद्र अटलांटिक महासागराच्या तिकडं. मग ही चक्रीवादळ कोणत्या नावाने? आता हे चिनूक, हे तुफान तर काय नाही. चिनूक आहे, वारे आहेत हे पर्वतीय वारे, जे स्नो इटर म्हणून ओळखले जातात, उष्ण वारे. मग हे हरिकेन्स म्हणून ओळखले जातात. टायफून पॅसिफिक प्रदेशात चीनच्या तिकडं या वादळांना टायफून म्हणून ओळखलं जातं. आपला पर्याय 2 आहे, हरिकेन्स. आता पुन्हा एकदा बघा भूरूपावर प्रश्न आला. वाळूचा दांडा हे भूरूप डॅश डॅश बाह्य कारकामुळे तयार होते.
मोरे सर, शिकवताना आपण डिटेल सांगू अगदी, कारण एक 5-6 गोष्टी सांगायची तिथं. सुएज कालवा आहे, आता लेटेस्ट घडामोडी, हॉर्मुझची खाडी, एक 5-6 गोष्टी आहेत त्या. वाळूचा दांडा हे भूरूप कशामुळे तयार होतं, तर सागरी लाटा. वाळूचा दांडा म्हणजे काय, सागरात कंटिन्यू लाटा येऊन येऊन वाळू गाळा तयार होते आणि बांधागत तयार होते, त्याला वाळूचा दांडा म्हणतो आपण. ते सागरी लाटांचं आहे. मगाशी आपण बारखान बघितलेलं वाऱ्याचं, तशीच हिमनदीची काही रूपं आहेत, नदीची रूपं आहेत. हिमनदीत सर का असेल खुर्चीगत, नदीगत व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी, अशी सगळ्यांची वेगवेगळी रूपं आहेत. आणि प्रत्येक वर्षी 1-2 क्वेश्चन या रूपांवर असतातच असतात. आत्ताच बघितलं आपण 2 क्वेश्चन झाले आत्ताच्या आत्ता. मग सागरी लाटा झाला, वारा झाला, मग येणारी परीक्षा आपण कुठं कॉन्सन्ट्रेट केली पाहिजे, हिमनदी आणि नदी. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे. मगाच्याच माग आपण जी पाहिली, आवाज कमी येतोय का, 1 मिनिट वाढवतो. मगाशी आपण जी कन्सेप्ट पाहिली, स्थानमुक्त उद्योग जे कोणते नाहीत त्यात, मग साखर एकदम नॉर्मल, यात काय अभ्यासाची गरजच नाही ऊस उत्पादक क्षेत्राजवळ. मग आपण ज्यावेळेस 60 क्वेश्चन समाजशास्त्राचे किंवा 20 क्वेश्चन परिसर अभ्यासाचे सोडवू, 60 मध्ये 17, 18, 20 क्वेश्चन असे असतील, जनरली एक रिडिंग असले, नॉर्मल शांत मनानं वाचत असतील तर ते सुटून जातील. 20 मध्ये पण 10-12 क्वेश्चन तसे राहतील, पण तिथून पुढे मात्र चांगला अभ्यासच पाहिजे. तिसरा प्रश्न बघा, पुन्हा एकदा भूरूपावर आलेला आहे यावर्षी. सागरी निक्षेपात पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. उद्या एक हिंदीचं फक्त सिलेबसचं लेक्चर होईल आणि उद्या आणि परवापासून आपले रेग्युलर सेशन सुरू होतील. भूगोल पहिला आहे आपला समाजशास्त्राचा. जस्ट आत्ता उत्तर देता नाही आली तरी काय हरकत नाही, फक्त एक प्रश्न कसे आलेत हे दाखवायचा प्रयत्न आहे. आणि जास्त एक्सप्लेनेशन का देत नाही, कारण आपल्याला 80 प्रश्न दाखवायचे, मग ते एक्सप्लेन करताना भरपूर वेळ जातो. मग इथं सागरी अतिसूक्ष्म माती येईल का, वाळूचा एकदम गाळ येईल. इथं बघा, सागरी वनस्पती येतील, प्राण्यांचे जीवाश्म येतील. जीवाश्म म्हणजे मृत झालेले प्राणी. अतिसूक्ष्म रेती येईल. ज्वालामुखी, लाव्हा आणि राखेचा काही संबंध आहे का, नाही. चौथा पर्याय काय म्हणतो, अतिसूक्ष्म माती म्हणजे दुसरा पर्याय आहे तो. सागरी वनस्पती, प्राण्यांचे जीवाश्म पहिला पर्याय, म्हणजे सगळं घेणारा पर्याय पाहिजे आपल्याला, पर्याय 4. बावीस जून रोजी उत्तर ध्रुवावर किती तासांचा दिवस असतो. आता ही कन्सेप्ट काय आपल्याला, 21 जून, 23 सप्टेंबर, 3 जानेवारी, 4 जुलै हे कोणते दिवस आहेत. शरद संपात काय, वसंत संपात काय. आता 22 जून काय असतो, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस, आणि त्या दिवशी आपल्या ध्रुवावर तर 24 तास दिवस असतो, पर्याय 4. हिमरस्ते याचा अर्थ पुढील पैकी काय, ही सुद्धा कन्सेप्ट फक्त आहे. इंटरेस्टिंग टॉपिक आहे. भूगोल असो, नागरिक शास्त्र असो किंवा इतिहास, एकदा सेशन सुरू झाले ना, एकदम इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, फक्त समजून घ्यायच्यात. मग इथं काय, हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार जे रस्ते तयार केले जातात त्यांना हिमरस्ते म्हणतात. आता हे जर वाचलेलं नसेल तर भरपूर कन्फ्युजन आहे. हिम काढून रस्त्यावर केलंय किंवा बर्फाच्छादित पर्वतीय प्रदेश, असं काहीही सांगू शकतो आपण. आता हा आपल्या जनरल विचार करण्यावरचा प्रश्न, की लोकसंख्येचं वितरण काही प्रदेशात दाट असतं, असं का होतं. इथं चुकून 2-4 पर्याय झालेत, इथं हा तिसरा पर्याय आहे. मग का असतं, जिथं शेतीचा, उद्योगधंद्यांचा विकास होईल तिथं लोकसंख्या दाटच होईल ना. शेती जर चांगली असेल, आपला सुंदरबन प्रदेश युपी बिहारचा, शेती पहिल्यापासून खूप चांगली, लोकसंख्या जास्त आहे का, जास्त आहे. मग जिथं लोकसंख्या, शेती, उद्योगांचा जास्त विकास, तिथं ऑटोमॅटिक लोकसंख्या जास्त. पर्याय 3. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा अचूक गट. मळ्याची
डोंगर उतारावरची, मग पहिलंच उत्तर आहे याचं, डोंगर उतारावर असते. अन्नधान्य उत्पादन नसलेली म्हणजे फळांची तंत्रज्ञानाचा कमी वापर असतो, पण डोंगर उतारावर असल्यामुळे भांडवली गुंतवणूक इथं मोठी असते. बघा मग इथं भूगोलचे आतापर्यंत दाखवलेले प्रश्न अशा प्रकारचे आहेत. भूगोल हा विषय टीईटी साठी पेपर 1 असो पेपर 2 जास्त वेटेज असणारा विषय. पेपर 1 ला 9 ते 10 प्रश्न, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 10 परिसर अभ्यास. पेपर 2 मध्ये कमीत कमी 25 येतील, पण जास्तीत जास्त तो आकडा 30 पर्यंत असतो. दरवेळेस 28-29 प्रश्न भूगोलवर असतातच असतात. त्यामुळे भूगोल हा महत्वाचा विषय. त्यानंतर पुढचा विषय आपला नागरिक शास्त्र, जो थोडासा समजावून घेतला आणि 5 सेशन मध्ये पहिल्या पेपरला जे 3-4 प्रश्न येतात परिसर अभ्यासला आणि समाजशास्त्राला जे 10 प्रश्न येतात, ते जवळपास सगळेच्या सगळे प्रश्न आपण प्रेडिक्ट करू शकतो. इथं फक्त काय गोष्टी आपल्या जीवनाशी रिलेटेड आहेत. संसद काय आहे, आपली राज्य विधानमंडळ काय आहे, आपल्या काही गोष्टी पाठांतराच्या आहेत. समजा आपले प्रिएम्बल म्हणजे घटनेचा सरनामा, प्रास्ताविक काय आहे, अशा काही गोष्टी आहेत जे आपल्याला फक्त समजवून घ्यायच्यात. काही काही एक म्हणजे पॉइंट आहेत किंवा एरिया आहेत ज्याच्यावर कंटिन्युअस प्रश्न आहेत. मग तिथं थोडीशी कलमांचं पाठांतर आहे. पण इथं जर व्यवस्थित केलं तर 8च्या खाली कोणीच येणार नाही 10 पैकी, आणि वरच्या 3 पैकी 3, अशा प्रकारचा हा विषय आहे आणि इंटरेस्टिंग आहे एकदम. मग बघा यात नेमकं काय काय बघूया आपण. आता इथं पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, सिलेबस मध्ये काहीच फरक नाही. कारण नागरिकशास्त्र आपलं 6वीला सुरू होतं, 6वी ते 10वी. मग बघा पहिल्या 6वीच्या आपण नागरिकशास्त्रात राज्यशास्त्र पण म्हणतो. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे 6वीत काय आहे आपलं, ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील. तर या नोट्सच्या झेरॉक्स नाही काढायच्या सर, नोट्स आपण झेरॉक्ससाठी सेपरेट देणार आहे. विषय संपता लगेच सगळे अगदी व्यवस्थित नोट्स मिळतील. पण याचा झेरॉक्स नाही का, या पीडीएफ फक्त चाळायला वाचायला ठीक आहेत मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये. मग इथं 6वीचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. भल्या त्या आपल्या ग्रामीणच्या असो किंवा शहरीच्या असो. ग्रामीणमध्ये आपली झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत. शहरीत गेलो की आपण महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड. 7वीत आलो, इथं एक अर्धा प्रश्न असतो या कन्सेप्टवर दरवर्षी. 7वीत गेलो की संविधान, आपलं कॉन्स्टिट्यूशन, त्यातली पहिलाच महत्वाचा पॉइंट आहे संविधानाची उद्देशिका, ज्याला आपण सरनामा म्हणतो किंवा प्रिएम्बल. प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन असतो याच्यावर आणि एक 4-5 पॉइंट याचे महत्वाचे आहेत. नागरिकांचे मूलभूत हक्क, एकदम महत्वाचा पॉइंट, दरवर्षी एक प्रश्न. इथं नागरिकांच्या मूलभूत हक्कात कलम नाहीत पाठ करायची, तर त्याचे एक समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर आपला सांस्कृतिक हक्क, परत घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, अशा प्रकारचे ते सेगमेंट आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवायचे कोणत्या कलमांच्या दरम्यान आहेत. त्यानंतर संविधानातील मार्गदर्शक तत्व, सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक तत्व जे आत्ता चालतं, कलम 51 परराष्ट्र संदर्भातलं सांग. हे महत्वाचं एकच मार्गदर्शक तत्व कंटिन्यू येतं किंवा त्याच्यातला इन्फॉर्मेशन येते. त्यानंतर भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्य, याच्यावर एखादा असतो. संघ शासन आणि राज्य शासन, याच्यावर मिळून एखादा प्रश्न येईल. मग हे पुस्तक बघा 7वीचं किती महत्वाचं आहे. पेपर 2 असो किंवा 1, फक्त इथं काय थोडे कन्सेप्ट शॉर्ट मध्ये, आणि पुढे 10वीतलं वगैरे गेलो किंवा 11वीत गेलो, ज्या शॉर्ट कन्सेप्ट आहे त्या आपण नोट्स मध्ये थोड्याशा ब्रॉड करून मांडलेल्या आहेत व्यवस्थित, अगदी विस्तृत स्वरूपात. त्यामुळे आपल्याला स्टेट बोर्ड खूप महत्वाचे आहेत. पुढे बघा 8वी, 9वी आणि 10वी. मग 8वी मध्ये आपलं परराष्ट्र धोरण आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे जे आपण कलम 51 बघितलं मागच्या, त्याच्याशीच रिलेटेड हे आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था, मग सुरक्षा व्यवस्थेत इथं काय डिटेल येत नाही. डिटेल काय इथं काय येतं, निमसैनिक दल कोणतं आहे, सैनिक दल कोणतं आहे, बीएसएफ कशात येईल, असे 7-8 आपली सैनिक दल आहेत, त्याच्यावर फक्त ती कशात येतात. जीविताचा हक्क जो आपला मगाशी मूलभूत हक्क बघितले कलम 21चा, त्याच्याच संदर्भातला आहे. हे फक्त नागरिक शास्त्र एवढं इंटरेस्टिंग आहे, ते एकमेकाशी रिलेटेडच आहे. त्यामुळे ते व्यवस्थित अगदी स्टेप टू स्टेप समजावून घेतलं तर त्यात काही विशेष असं नाही. आता इथं परराष्ट्र धोरण आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. तिथं पुढे आलं तेच परराष्ट्र धोरण. आंतरराष्ट्रीय न्यायालय काय, आयसीजे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. इकडे गेलो, आपण जी प्रस्तावना 7वीत बघितली तिथं थोडीशी डिटेल असेल. भारतातले राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणतात, राज्यस्तरीय पक्ष कशाला म्हणतात, किंवा प्रादेशिक पक्ष आपण म्हणतो. लोकशाहीचे 2 पॉइंट आधी बघितलेले, वेगवेगळे लोकशाहीचे प्रकार. मग असा सगळा हा नागरिक शास्त्राचा इंटरेस्टिंग एकदम सिलेबस आहे.
5 सेशन मध्ये अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण होतो. ती 5 सेशन व्यवस्थित केली आणि त्या नोट जर व्यवस्थित केलं ना, इथं मी चॅलेंज देऊन सांगतो की 10 पैकी 8 पडलेच पाहिजेत इथं आणि वरती 3 पैकी 3 पडून जातील. आणि एकदम प्रेडिक्टेबल असणारी गोष्ट आहे. मग बघा यात क्वेश्चन कसे आलेत. जेवढे आपल्या जनरल अवेअरनेसवर आन्सर करता येतील तेवढे करूयात. मग राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही. सर्वांनी आन्सर द्यायचं. प्रश्न वाचताना पण व्यवस्थित वाचायचे नाही दिलं इथं. मग कीवर्ड मुळे बऱ्याच लोकांचा हा प्रश्न चुकला. राज्यसभा जनरली काय, संसदेत कोण येतं, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. राष्ट्रपती का असतात तर हे दोघांच्याकडून गेलेले कायद्यांच्यावर त्यांची सही लागते. राज्यसभा असतं वरिष्ठ ग्रह, लोकसभा असतं कनिष्ठ. लोकसभेला आपण मतदान करतो आणि खासदार निवडून देतो. राज्यसभेत काय असते, आमदार लोक मतदान करून तिथं खासदार निवडून देतात. मग राज्यसभा वरिष्ठ आहे, द्वितीय आहे, कायमस्वरूपी का, तर ते जशी लोकसभेची 5 वर्षांना सगळे भंग होऊन सगळे निवडून येतात तसं ते नसतं. तर दर 2 वर्षाला तिथे काही सदस्य भरले जातात, काही रिक्त होतात. म्हणून ते सभागृह कधीच विसर्जित होत नाही. मग इथं फक्त कनिष्ठ नसायला पाहिजे. इथं चुकून 3 आणि 2 वर खाली झालेलं आहे. पुढचा, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत. मग आता राष्ट्रपती कोणाची नेमणूक करतात हे पाहायचं. जे ज्यांच्या निवडणुका लागतात त्यांची तर राष्ट्रपती नेमणूक करणार नाहीत. मग बघा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो, राज्याचा असू किंवा राष्ट्राचा असू. पंतप्रधान, जरी हे पंतप्रधान काय खासदार म्हणून निवडून येतात, पण पुन्हा पंतप्रधान म्हणून नेमणूक राष्ट्रपतीच करतात. राज्यपाल तर केंद्राकडूनच राज्यात आपल्याला नेमणूक केला जातो. राहिले कोण, उपराष्ट्रपतींची निवडणूक होते. पर्याय 4. आता काही थोडं जड वाटलं तरी काय हरकत नाहीये. आता हा आला आपला स्थानिक स्वराज्य संस्थांवरचा प्रश्न. खालील पर्यायातलं अयोग्य विधान निवडायचं आपल्याला. मग 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणारे 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. आता गट ग्रामपंचायत माहित पाहिजे आपल्याला. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. तर इथं पर्याय 3 आहे. ग्रामसेवकांची नेमणूक सीईओ करतात, जिल्हा परिषद. पुढे जाऊया, आपण ते चॅप्टर पाहताना पाहूच व्यवस्थित. आता महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदांच्या बाबतीत गटात न बसणारा जिल्हा ओळखायचा आपल्याला. इथं वाचलं तरी समजून जायला आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे मुंबई आणि मुंबई उपनगर काय आहेत, 100% नागरीकरण असलेले जिल्हे आहेत. तिथे जिल्हा परिषदा नाहीत. मग पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग इथं जिल्हा परिषदा आहेत. आता इथं जिल्हा परिषदांवर आला. मग पुढच्या वेळेस काय, पंचायत समित्या कुठं नाहीत. मग ते पुणे, नागपूर आहे, आपलं ठाणे आहे, या 3 तालुक्यात पंचायत समित्या नाहीत. याच्यावरचे क्वेश्चन बघा, थोडा विचार केला तरी सुटण्यासारखे आहेत. आता नगर परिषद मुख्याधिकारी म्हणजे नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी सीओ असतो. तर महानगरपालिकेचा कोण असेल, एवढंच आहे. मग महानगरपालिकेची माहिती आपल्याला जनरल असतो ऐकून आपण, आयुक्त. आता अध्यक्ष, महापौर, हे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे कोण, राजकीय प्रमुख. महापौर महानगरपालिकेचे राजकीय प्रमुख. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेत येतात. आता दुसरा एक महत्वाची कन्सेप्ट येत आहे, आपलं संविधान 2 देशांसंदर्भात, तसं आपल्याला बऱ्याच देशांसंदर्भात बघावं लागतं, पण आपल्या सिलेबसमध्ये इंग्लंड आणि अमेरिका या 2 देशांसंदर्भात बघावं लागतं. त्याच्यावर सर्वसाधारण दरवर्षी एक फिरून प्रश्न असतो. मग वरील विधान अभ्यासा. हे संविधान 1789 मध्ये अंमलात आले. या संविधानात ज्यावेळेस अंमलात आलं त्यावेळेस केवळ 7 कलम होती. हे संविधान लिखित स्वरूपाचे. मग हे कोणाचं आहे, मग आम्ही एक तर असं आलं की आपल्याला 1-2च गोष्टी सुचल्या पाहिजेत, अमेरिका आणि इंग्लंड. मग हे पहिलं आहे अमेरिकेचं. मग संविधानात पण 2 प्रकार असतात, लिखित
आणि जे लिहिलेलं नाही, इंग्लंडमध्ये लिखित संविधान नाही, मग इथं अमेरिका येईल. बराचसा फिलॉसॉफीचा भाग आपण इंग्लंड करून घेतलेला आहे. काही गोष्टी कॅनडाच्या पण आहेत केंद्र प्रबळ असण्याच्या, पण आपल्याला हे दोनच देश महत्वाचे आहेत आणि त्यातही अमेरिका, कारण अमेरिका संविधान येतं, प्रिएम्बलच्या तिथं अमेरिकाच येतो. आता इथं अमेरिका आलाय, पुढच्या वेळेस कुठे येईल तर प्रिएम्बलच्या संदर्भात, किंवा आत्ताच आलेला आहे, हा इथंच आलेला आहे प्रिएम्बलच्या संदर्भात. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या कोणत्या याची सुरुवात होते खाली दिलेल्या पर्यायातली. मग पर्याय आहेत कलमांची, सूचीची, उद्देशिकेची, परिशिष्टांची. मग प्रिएम्बल एखाद्या गोष्टीचं ओळखपत्र. प्रिएम्बल म्हणजे काय की त्याच्यावरून कळते की आपलं संविधान राज्यघटना कशी असेल. मग ही उद्देशिकेची सुरुवात होते. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करू. पुढे आहे न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्यात. मग हे उद्देशिकेची. मग ही उद्देशिका आम्ही, आता हा प्रश्न इथं आलाय ना, पुढच्या वेळेस काय येईल, आम्ही भारताचे लोक हे शब्द भारताच्या प्रिएम्बल मध्ये कुठून घेतलेत किंवा प्रिएम्बलच कुठून घेतले, तर ते अमेरिकेकडून. पुन्हा एकदा अमेरिकेत जातो आपण. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते कोणत्या कलमानुसार, किंवा हे डॅश डॅश याचं उदाहरण आहे. मग जे आपल्या हक्कांचे प्रकार आहेत त्यातलं हे आहे. कलम 32 मध्ये पर्याय 1 आहे आपलं संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. मग धार्मिक स्वातंत्र्य आहे 25 ते 28 मध्ये, सांस्कृतिक शैक्षणिक आहे 29-30, समानतेचा आहे 14 ते 18 मध्ये, स्वातंत्र्याचा 19 ते 22 मध्ये, शोषणाचा 23-24. मग असे फक्त ते याच्यावर प्रत्येक वर्षी ह्या टॉपिकवर क्वेश्चन आहेच. महाराष्ट्र विधान परिषद संदर्भात पुढील पैकी कोणतं विधान चुकीचं आहे. आता विधान परिषद, मागाशी राज्यसभेची चर्चा आपल्याला कळली असेल तर हा क्वेश्चन सिंपल आहे. राज्यसभा आणि विधान परिषद जवळपास सेम असतात गोष्टी. मग विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही, कंटिन्यू. विधान परिषद विधिमंडळाचं दुसरं सभागृह आहे. विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, तेवढेच नव्याने निवडले जातात. मग शेवटचं चूक आहे, अँग्लो इंडियन समाजास जर पुरेसं प्रतिनिधित्व नसलं तर राज्यपाल पहिले काय करायचे, विधानसभेवर एक सदस्य निवडून म्हणजे त्यांचा नॉमिनेट करायचे. आता तीही तरतूद कॅन्सल झालेली आहे. अँग्लो इंडियनची डेफिनेशन, अँग्लो इंडियन म्हणजे ज्यांचे वडिलांचे पुढचे पूर्वज वडील किंवा वडिलांचे पूर्वज युरोपियन आहेत आणि आई किंवा आईचे पूर्वज भारतीय आहेत, त्यांना अँग्लो इंडियन म्हणतात. अगोदरच्या प्रश्नाचं का, इथं चौथं उत्तर आहे हे अँग्लो इंडियन समाजास, हे चुकीचं आहे. बाकी हे तिन्ही बरोबर आहेत, आपल्याला चुकीचं पाहिजे होतं. पुन्हा एकदा पुढचा प्रश्न आहे. आता हा महायुद्ध आपलं जागतिक इतिहासातला आहे, पण हा आपल्याला राज्यघटने पण येतो. 1914 ते 18 कालावधीत पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका यांचा मित्र राष्ट्रांचा गट होता. पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया यांचा मध्यगत राष्ट्रांचा गट होता. हे सगळं बरोबर आहे. पर्याय 1. थोडस तुम्ही हे उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम डॅश डॅश नुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली. बघा, नागरिक शास्त्राचा सिलेबस एकदम प्रिसाइज आहे, त्याच्यावरच सगळे क्वेश्चन आहेत. तर इथं आपण मगाशीच आपण कलम 51 ची चर्चा केली. 50 आपलं ज्युडिशियल सिस्टीम प्रशासकीय पासून लांब ठेवायची, 21 आपला फंडामेंटल राईट आहे, 39 मध्ये वेगवेगळ्या सामाजिक तरतुदी आहेत. याच्या आधी इथं व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते, हा संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. पर्याय 1. आता मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांची आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे. आता मॅकमोहन रेषा, आपल्या 3 रेषा माहिती आहेत, मॅकमोहन, रॅडक्लिफ, ह्या 2 तर महत्वाच्या आहेत. मग
मॅकमोहन आहे भारत आणि चीन, पर्याय 2 ची. भारत पाकिस्तानची आली तर रॅडक्लिफ, आणि आता जो पाकिस्तान अफगाणिस्तानचा युद्ध चाललंय त्यांची आहे डुरांड रेषा. ती आपल्याला पण येऊ शकते भारत अफगाणिस्तानची, कारण पीओके मध्ये पाकव्याप्त काश्मीरला ते येते आपल्याला थोडासा पट्टा. भारत अफगाणिस्तान नंतर डुरांड रेषा. लेक्चर घेताना डिटेल पाहूयाच आपण ते. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार कोणत्या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली? मग आता हे कलम 324 तर आहे काही काही गोष्टी ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीचे 4-5 कलम. आपला असेल निवडणूक आयोग, हे पर्याय याचं उत्तर निवडणूक आयोग आहे. 124 ला गेलो तर सर्वोच्च न्यायालय, 280 ला गेलो तर फायनान्स कमिशन आपलं, वित्त आयोग. हे 3-4 ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत तेवढी कलम माहित पाहिजेत. एखादं येतं कधी कधी. मग हे निवडणूक आयोग पर्याय 2. मग अशा प्रकारे आपण जेवढे क्वेश्चन नागरिक शास्त्राचे पाहिले त्यात सिलेबस सोडून एकही प्रश्न नाही. मग तो जर व्यवस्थित केला 5 सेशन अगदी पुरेसे आहेत त्याला. त्याच आणि तिथं अगदी मी तर म्हणेन नागरिक शास्त्राची पुस्तकं सुद्धा वाचू नका. आपण ज्या नोट्स देऊ ते रिपीट करायचे आणि त्यातलेच प्रश्न राहतील 10तले 8 वगैरे. फक्त 2 चुकले एकदम छान आहे, कारण अजून आपल्याला सुरुवात नाही शिकवायला. तर पुढचा आपला विभाग आहे इतिहास. मग बघा इतिहास भूगोलपेक्षा कमी वेटेज आहे, परंतु आपल्याला नागरिक शास्त्रापेक्षा जास्त वेटेज आहे. मग भूगोलला येणारे जास्तीत जास्त 30 पर्यंत, 28-30. इतिहासला साधारणतः दरवर्षी 21-22 प्रश्न राहतात, एवढं धरून चालायचं. मग 20च्या पुढे 21-22 पर्यंत जास्तीत जास्त असतात. मग इतिहासात बघा आपल्याला 3 टप्पे बघायचे. प्राचीन इतिहास, प्राचीन इतिहासात आपल्याला मग नवाश्म, अश्म युग वगैरे सगळं येतं त्यात. त्यानंतर वैदिक कालखंड, मग आपली जनपद, ह्याच्यावर थोडेसे 4-5 प्रश्न राहतात. तिथून पुढे आपण मध्ययुगीत येतो. त्यानंतर आपला मुघलांचा कालखंड, आपला मराठा कालखंड. हे इथं छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळात परिसर अभ्यासात 1-2 क्वेश्चन कायम असतात. मग इथं काय करायचं इतिहासला, परिसर अभ्यासाला नेमकं कुठल्या घटकाला जास्त वेटेज आहे. मग 100% सर फक्त 5 नाही तर 45+ इथं प्रत्येकाला पडतील एवढी तयारी करून घ्यायची. आणि ज्यांचा समाजशास्त्र असेल त्यांनी पुन्हा एकदा मी सांगतो 25 मार्क मराठी प्लस 45 समाजशास्त्र. हे गणित डोक्यातच कायम ठेवायचं. 45 + 25 70 मार्क इथं पडले ना, राहिलेले 60 मार्कात राहतात किती पाडायचे. मग आपण बघा इतिहासात जाऊया आपण, काय काय आहे बघूया. आणि आपल्या नोट्स रेफर केलं, नोट्स मधून सुद्धा आपल्याला 45 प्रश्न येणारच. बघा इतिहासाचं पुन्हा एकदा तसंच आपण इयत्ता वाईज फक्त पॉइंट आणलेले आहेत. आता 4थी 5वी मग 100%, कारण आता आपली जी टीईची एक्झाम झाली एकदम गडबडीत 1.25 महिन्याची बॅच घेतलेली आपण. त्यावेळेस सुद्धा नोट्स मधून थेट 32-33 प्रश्न, अप्रत्यक्ष 8-9 प्रश्न 40-42 वर गेलतो. आता तर 3.5 महिने आहेत. नोट्स रेफर केला तरी 45 प्रश्न येणारच नोट्स मधून, हे मी आत्ताही सांगतो. फक्त विश्वासानं करा. 4थीच्या इतिहासात काय आपल्याला संतांची कामगिरी, मराठा सरदार, आपल्या शिवरायांचं स्वराज्य, याच्यावर 4थीचं 5वीचं 4थी ते 7वी 8वी हे परिसर अभ्यासासाठी 4-5 पुस्तकं खूप महत्वाची आहेत. कारण तिथूनच आहे ना 8-9 प्रश्न येतील, त्यातले 6-1 प्रश्न 4थी ते 8वी मध्ये येतील. राहिलेले 2 प्रश्न मग 2-3 प्रश्न कुठून येतील 8वी 9वी 10वी. पण तेवढ्यासाठी काय, जरी पेपर 1 असला तरी तुम्ही पेपर 2चीही लेक्चर अटेंड करा, हेच माझं तुम्हाला सजेशन असेल. कारण काय 2-3 एक्स्ट्रा लेक्चर अटेंड केले म्हणून काही बिघडणार नाही आपलं, पण तेवढंच आपलं 1 टाइम पास झालं पाहिजे. मग इथंच हे 4थीचं आहे. 5वीच्या इतिहास कालमापन म्हणजे आपल्या प्राचीन इतिहासापासून पृथ्वीची उत्पत्ती, त्याची काल विभागणी कशी झाली, म्हणजे माणूस कसा उत्क्रांत होत गेला तिथं. मग जगात पुन्हा नागरी संस्कृत्या कशा आल्या, हडप्पा असेल, मेसोपेटिया असेल, भारतीय उपखंडाचा इतिहास कसा घडत गेला, हे 5वी मध्ये आलं. 6वी मध्ये मग त्याच एक्सटेन्शन आहे.
मग त्या आपण ज्या संस्कृत्या म्हणतो उत्क्रांतीत, मग हडप्पा संस्कृती काय, वैदिक संस्कृती काय, मग उत्तर वैदिक नंतर आल्यावर धार्मिक प्रवाह कुठले कुठले निर्माण झाले, मग जैन धर्म, बौद्ध धर्म, त्यानंतर महाजनपद जनपद काय आहेत. इथं हे जास्त वाटत असलं तर इथं काय फॅक्च्युअल गोष्टीवर थोडासा प्राचीन भारतात भर द्यायचा, कारण फॅक्ट करायचे इथं, कारण हे जास्त आहे लेंदी, पण फॅक्च्युअल गोष्टी केल्या तर प्रश्न तिथंच येतात. पुढं आहे मौर्यकालीन भारत, मग ईशान्येकडे काय होतं, इकडं 7वीत आलो की आपण भारताचं जगाशी तुलना करायची. आपल्या भारतात ज्या प्रादेशिक सत्ता पुन्हा आल्या, प्रादेशिक कुठल्या होत्या, मग विजयनगरचं साम्राज्य असेल, त्यानंतर आपल्या 5 शाह्या असतील, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही, निजामशाही, या 4-5 ज्या शाह्या आहेत त्या प्रादेशिक सत्ता येतील. मुघल सत्ता येईल, मग शिखांचा संघर्ष येईल, नवीन कुठली सत्ता केंद्र झाली, मुघलांच्या पडत्या काळात कुठली कुठली राज्य परत उदयाला आली, हे डिटेल नाही बघायचं, आपल्याला गरजेचं आहे तेवढंच बघायचंय. आठवीमध्ये आपण जातो जगाच्या थोड्याशा इतिहासाकडे जातो, म्हणजे युरोपसाठी. युरोप आणि भारताचे काय संबंध राहिले, युरोपियन लोक भारतात कशी आली, त्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर मग तिथून पुढे आपला स्वातंत्र्याचा इतिहास येईल, 1857चा उठाव, वेगवेगळ्या आपल्या ज्या सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या महाराष्ट्रात, बंगालमध्ये, जास्त करून या 2 राज्यात, आणि दक्षिणेकडं तामिळनाडू, ह्या 3 राज्यातल्या, मग सामाजिक व धार्मिक प्रबोधन, पुन्हा स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी कशावर तयार झाली, स्वातंत्र्याच्या वेळेस काय झालं या संदर्भात. मग 9वीत गेलो की आपल्या इतिहासाची साधनं, मग हा थोडा सोपा आहे, मग भारतीय अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान वगैरे आपण बघितलं, इस्रोचा मागाशी लॉंग फॉर्म बघितला, त्या पद्धतीचा आहे हा 9वीचा इतिहास. असा विशेष काय जास्त नाहीये बघा. शेवटी येतो 10वी महत्वाचं कशासाठी, इथं मग चीनच्या संदर्भात, जपानच्या संदर्भातले 1-2 क्वेश्चन कंटिन्यू येतात. मग चिनी टरबुजाचे वाटे ही कन्सेप्ट तुम्ही ऐकली असाल. जपानमधील साम्राज्यवाद काय, रशियाचं सोवियत संघ कसा तयार झाला, कसा विघटन झालं, या पद्धतीचं आहे. आणि मग राष्ट्रीय संस्थात राष्ट्रसंघ आपला युनो, ज्याचा आता काहीच रिलेव्हन्स राहिला नाही. त्यानंतर युरोपातली हुकुमशाही काय, दुसरं महायुद्ध थोडंफार. मग अशा पद्धतीनं सगळ्या खंडातले महत्वाचे देश, ह्या असा सिलेबस आहे इतिहासचा. मग प्रत्येकच सिलेबसला आपण काय करणार आहे, 4थी ते 10वी अगदी डिटेल नोट्स मध्ये असणारे, 11वी आणि 12वीचं जे गरजेचं वाटतंय, आणि जुने जी पुस्तक होती स्टेट बोर्ड, जे गरजेच्या कन्सेप्ट वाटतात त्या घेणार आहे आपण नोट्समध्ये. मग असा हा इतिहासचा सुद्धा आपला सिलेबस आहे. मग याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आले ते बघूया आपण. बघा, फक्त आन्सर देण्याचा प्रयत्न करा, चुकली तरी चालतील, कारण काय आपण अंदाजेच देतोय, अजून सुरुवात नाही आपल्या लेक्चरला. यस, पेपर 1 साठी, पेपर 1 वाल्यांनी सुद्धा 9वी पर्यंतची स्टेट बोर्ड करायची, कारण आपल्याला वाटते 6वी 7वी पर्यंत, पण प्रश्न येताना 9वी पर्यंत येतात, त्यामुळे 9वी पर्यंतचे स्टेट बोर्ड करायलाच हवीत. पेपर 1 साठी सुद्धा परिसर अभ्यास होतो. आता हा बघा पेपर 1चाच आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा असेल, मग तो आहे संस्थानिक आणि ब्रिटिशांचा. पर्याय 4. फक्त भूगोल आणि नागरिकशास्त्र पेपर 1 असो पेपर 2 कम्प्लीट समान सिलेबस. इतिहासात काय करायचंय, काही असे टॉपिक आहेत जिथं पेपर 1 ला जास्त वेटेज आहे, काही टॉपिक आहेत पेपर 2 ला जास्त वेटेज आहे, पण ते येतात, कमी जास्त का होईना येतातच. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यास संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणतं मासिक प्रकाशित करते, तर ते आहे किशोर नावाचं. आता हा स्वातंत्र्य संग्रामावर जो आपण एकदम 9वी 10वीच्या इतिहासातला आहे, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खटला, इथं कर झाले, कट खटला कशा संदर्भातला होता, तशाच पद्धतीने काकोरी कट काय, चितगाव खट काय, मग हा आहे रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खनिजाच्या लुटी संदर्भातला हा खटला होता. इथं काकोरी नावातच दिलाय, मग इथं चितगाव शस्त्रकार हा चितगाव खट आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, मग संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे तर जवळपास 11वीच्या पुस्तकातले संयुक्त महाराष्ट्र, पण एकदम आपल्याला वरवरच आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली, तर त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या नावानं काढलेली.
पर्याय 4. आर के लक्ष्मण आत्ताच एक कॉमन मॅन नावानं त्यांचं. आता बघा हा आपला चौथीचा इतिहास, 4-5वी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी. आता याच्यावर कंटिन्यू 1-2 प्रश्न पेपर 1 म्हणजे आपल्या परिसर अभ्यासाला असतातच. मग पायदळातील अधिकारी नूरबेग बरोबर आहे, स्वराज्यातील सरदार सिद्दीलाल बरोबर आहे आणि शिवरायांचे वकील काजी हैदर बरोबर आहे. आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान हे इथं चुकीचं आहे. आता हा इतिहासाची साधने आपण जे बघितलं त्यात रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग कोणासाठी केला होता? मग रियासतकार का म्हणतात? कारण त्यांनी 3 इतिहास लिहिलेत. मराठा रियासत, मुस्लिम रियासत, ब्रिटिश रियासत असे त्यांनी त्यांची इतिहासाचे ग्रंथ आहेत, म्हणून त्यांना रियासतकार म्हणतात. मग त्यांनी आपल्या छत्रपती राजाराम महाराजांना स्थिर बुद्धी असं म्हटलं. पर्याय 3. पुढं रामायण रामानंद सागरांनी लिहिलं तर भारत एक खोज कोणाचा आहे? मग सांस्कृतिक इतिहास आहे आपला, त्यातला हा आहे बघा हे. मग श्याम बेनेगल यांचा आहे भारत एक खोज. पुढे जाऊया. भारतात आता हा स्वातंत्र्याच्या टप्पा. भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण करण्यासाठी विरोध करणारी संघटना कोणती? मग हैदराबाद स्टेट काँग्रेस कशाला विरोध करत? कर्नाटक परिषद, आंध्र प्रदेश परिषद आणि महाराष्ट्र परिषद भाषावर प्रांत रचनांसाठी स्थापन झाले त्यावेळेस. मग विरोध करणारे आहेत रजाकार. पर्याय 3. (1991) या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी. मग 1991 साल आपल्या भारताच्या इतिहासातलंच खूप महत्वाचं साल आहे. तिथनं आपण जागतिकीकरण सुरू केले. अर्थमंत्री आपले डॉक्टर मनमोहन सिंग, प्रधानमंत्री होते आपले PV नरसिंहराव. मग आर्थिक उदारीकरणास सुरुवात. त्याच वेळेस सोव्हिएट रशिया होतं ते आपलं विघटन झालं आणि जागतिक शीतयुद्धात सुरुवात 2ऱ्या महायुद्धानंतरच झाली रशियात आणि अमेरिकेत. मग ए आणि बी फक्त बरोबर. पर्याय 1. बघा हडप्पा, आपण प्राचीन इतिहासात पुन्हा गेलो. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा, म्हणजे त्यावेळी त्यांनी ज्या मुद्रा केल्या त्या कोणत्या दगडापासून? तर स्टिएटाईट नावाचा त्यावेळेचा दगड होता. हे बेसाल्ट, ग्रेनाइट त्यावेळेस संज्ञा असतील का? लाइमस्टोन. मग तो स्टिएटाईट नावाचा आहे. त्यानंतर आपण येतो आपली जी महाजनपद होती तिथला प्रश्न. मग सम्राट अलेक्झांडर तक्षशिला. आता कलिंगाचं युद्ध फेमस आहे, आपल्याला माहिती आहे, सम्राट अशोकाचं. मग हे चूक आहे. पर्याय 2 बरोबर आहे आपला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागड जवळ सुदर्शन तलावाचं बांधकाम. सम्राट अशोक मगध सम्राट, पण इंडिका ग्रंथाचं लेखन मॅगस्थेनिसचं आहे. मग इथं आपला पर्याय 2 बरोबर. आता प्राचीन भारतातलं साहित्य, आता मी जो सांगत होतो मला प्राचीन भारताचं फक्त फॅक्च्युअल गोष्टी करायच्या आहेत. आता तिन्हीच्या तिन्ही प्रश्न बघितले. एक तर युद्धावर आला, एक याच्यावर आला ना त्याच्या आधीचा एक. आता इथं साहित्यावर आला. प्रत्येक वर्षी असतो साहित्य. मग 15-16 साहित्याची लिस्ट आहे, एक 15-16 पुस्तकांची, त्यातलं येणार ते. मग आता हे माहिती आहे कुमार संभव हे कालिदासांचंच आहे, भारवीचं नाही. मग पहिलीच जोडी चुकीचं आहे. कालिदासांचं रघुवंश आहे, माघाचं शिशुपालवध, पाणिनीचं अष्टाध्यायी, हे बरोबर आहे. पण हे वरचं पहिलं सुद्धा कालिदास यांचंच आहे. हे बघा आता पुन्हा पेपर 1 ला आलता आपला स्वराज्यावरचा क्वेश्चन. पेपर 2 ला पण आहे. मग तिथं काय अष्टप्रधान मंडळ होतं, त्यातल्या 3 मंत्र्यावर जोडायला हवंय. मंत्री, अमात्य आणि सुमंत. मंत्री काय? पत्र व्यवहार. अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणं आणि सुमंत परराज्याशी संबंध ठेवणं. मग याच्यावरून आपल्याला बघायचंय पर्याय कुठं आहे आपला, तर पर्याय 1 आहे. त्यानंतर मराठी सत्तेचा विस्तार या प्रकरणातला हा प्रश्न आहे. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत कशासाठी पाठवण्यात आलं? मग नोट्स तर जी जुन्या नोट्स आहेत पण त्या एकदम व्यवस्थित अजून फाईन करायचं चाललंय, कारण मागच्या वेळेस गडबडीत घेतलेलं. जशी जशी लेक्चर होतील तोपर्यंत तुम्ही काय करायचं, 4 लेक्चर झाले की जवळपास सगळ्याच्या नोट्स मिळून जातील पुढच्या 4 दिवसात. फक्त तोपर्यंत PDF तरी चाळायचे.
दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले. कारण की त्यावेळेस पंजाबवरील जिंकलेला होता. पंजाब त्याची पकड घट्ट करायची होती आणि नजीब खान रोहिला होता. त्याला त्याचं पारिपत्य करायचं होतं. पुन्हा एकदा बघा, स्वराज्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली? मग बुधभूषणम आपल्याला माहित असतं. आज्ञापत्रावर कधी कधी प्रश्न येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातले 2 ग्रंथ आहेत, दुसऱ्यांनी लिहिलेले, त्याच्यावर येतं. असे 3-4 ग्रंथ आहेत त्यावेळेचे. बघा, मग पेपर 2 ला सुद्धा 4थी-5वीचं पण बुक महत्वाचं आहे. 1-2 क्वेश्चन राहतातच तिथं, म्हणजे इतिहासाच्या बाबतीत. जगाचा कारखाना असे कोणत्या देशाचे वर्णन केले जात असे? मग औद्योगिक क्रांती पहिली कुठं आली? इंग्लंडमध्ये, म्हणून त्यांचं वर्णन. आता म्हटलं तर आता चीन आहे, पण केले जात असे इतिहासाचा प्रश्न आहे, म्हणून इंग्लंड. बघा, समाज सुधारणा चळवळी आपल्या भारतीय समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातली चुकीच जोडी. कुठलाही प्रश्न डेप्थला नाहीये, पण जनरली त्यांचं म्हणणं काय आहे, आपल्याला माहिती असाव्यात गोष्टी. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड झाले नसतील त्यांच्यासाठी काय आहे, तुम्ही एकदा ऍपमध्ये गेलात आणि आपला कोर्स ओपन केलात, वरती लाईव्ह सेशन, कंटेंट आणि कोपऱ्यात नोटीस बोर्ड सेक्शन येईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथं क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल. तरी ज्यांनी जॉईन नाही झाले त्यांनी व्हायचंय, कारण आपल्या पीडीएफ ग्रुपवरच पडतील. मग बघा, ब्रह्मो समाज राजाराम मोहन राय यांचाच आहे, पश्चिम बंगाल. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तळखडकर यांचीच आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशन इथं पाहिजेत स्वामी विवेकानंद. स्वामी दयानंद सरस्वतींचा काय आहे, आर्य समाज. आणि शारदाश्रम पंडिता रमाबाई. सामाजिक चळवळी 3च राज्यात झालेत, बंगाल, महाराष्ट्र, म्हणजे झालेत सगळीकडे, पण महत्वाच्या बंगाल, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. मग तिथंच क्वेश्चन येतात आपल्याला, तेही वरवरचे आहेत बघा. आता पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? तर बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. मग बंगालची फाळणी 1911 ला रद्द केली, राजा पंचम जॉर्ज. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, ही झाली 1789 ला साहित्यासाठी. 1789 विल्यम जोन्स वगैरे. भारत सेवक समाज आपल्या गोपाळकृष्ण गोखलेंनी सुरू केलेला 1905 चा. आणि मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भारतीय राष्ट्रीय सभेचे, म्हणजे आताच्या काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं 1885 ला. मग इथं आपल्याला पर्याय 2, एशियाटिक सोसायटी सर्वात पहिल्यांदा इथे येणार. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचं योगदान आहे? त्याचं उत्तर द्यायचंय. आता हा पहिला संगणक विचारलाय स्वदेशी बनावटीचा, तर तो तयार केलता इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटनं. आणि पहिला सुपर कॉम्प्युटर म्हणलं तर मात्र सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग, आपण सीडॅक म्हणतो. पण इथं पहिला संगणक विचारलाय, थोडस बारकाईनं वाचायचं. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. रियासतकार, आता बघा तोच प्रश्न पुन्हा फिरून आला. रियासतकार या नावाने कोणाला ओळखलं जातं? मगाशी हाच सेम प्रश्न आहे. मग पर्याय 2, गोविंद सरदेसाई. आता आपल्या ज्या सांस्कृतिक इतिहास आहे किंवा जे सांस्कृतिक जे आपले ज्या काही असतील, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूचं, कुचिपुडी, भरतनाट्यम, लावणी, मोहिनीअट्टम. मग आपल्या महाराष्ट्राचा जरी एक लावला तरी 2 पर्याय करतात, लावणी. आंध्र प्रदेशचे आहे कुचिपुडी, केरळचं मोहिनीअट्टम, तामिळनाडूचं भरतनाट्यम. मग अशा ह्या इथं जोड्या लागतात. मग महाराष्ट्र लावणी आपल्याला पर्याय 3 आहे, आंध्र प्रदेश कुचिपुडी. मग पर्याय 2 मध्ये आपलं हे उत्तर आहे बघा. पुढे जाऊया. आपले उत्क्रांतीवर पुन्हा प्रश्न आहे. या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. या युगात व्यापार आणि दळणवळणाच्या गोष्टी, म्हणजे चाकाचा पण विकास झाला. या युगात मातीची भांडी
चाकावर घडवायला सुरुवात झाली. मग हे कुठल्या युगाचं वर्णन आहे? तर पुराणाश्म, नवाश्म, मध्याश्म किंवा महापाषाण. तर हे नवाश्म युगाचं. मग हे याच्यात फक्त एक 3-4 ओळीचं डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं जे महत्वाचं आहे. मग ह्या युगावर एखादा प्रश्न असतो बघा. पुढे जाऊया. पुन्हा एकदा जोड्या आहेत आता हे हडप्पा संस्कृतीला हा दुसरा प्रश्न. म्हणजे हडप्पा संस्कृतीचे आता ठिकाणं आलेत बघा. मग दाईमाबाद कुठे? राखीगडी, लोथल, कालीबंगन. मग दाईमाबाद आपल्या महाराष्ट्रात आहे, राखीगडी हरियाणात आहे, लोथल गुजरातमध्ये आणि कालीबंगन राजस्थानमध्ये. मग पहिल्याचं 4 लावायचे आपल्याला आणि 3-2-1 करायचंय. मग आपल्याला येईल पहिल्याचं 4, दुसऱ्याचं 1-1-2-3 करायचं. पर्याय 1. इथं आज काय येऊ न येऊ त्याचं प्रेशर घ्यायचं नाही. फक्त क्वेश्चन कसे येतात आणि सिलेबस मध्ये नक्की आहेत का आपल्या स्टेट बोर्डच्या आपण जे बुक वाचणार आहे ते फक्त आपलं बघण्याचा हेतू आहे आज. एकदा सेशन सुरू झालं तर ऑटोमॅटिक सर्वांना सर्व येईल. बघा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना. मग आता 1857 स्पेसिफिक सांगितले बरोबर. योग्य कालानुक्रमे लावायचे. आता इथं बघा एखाद्याला माहित नसलं तरी तो लावू शकेल. कारण काय? तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीला आलं. बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. पहिल्यांदा कोणतरी असंतोषाला तोंड फोडल, आधी दिल्लीवर पूर्ण वर्चस्व होईल, त्यानंतर मग दिल्ली परत घेतील ब्रिटिश आणि शेवटी फाशी. मग अशा प्रकारे हे येणार. मग आपल्याला पहिलं यायला पाहिजे 3, 4, 2, 1. मग आपला पर्याय 1. ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपला पीडीएफ आहे सरजी. व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन झाले नाहीत त्यांनी ऍप ओपन केलं. कोर्समध्ये गेल्यानंतर कोपऱ्यात नोटीस बोर्ड सेक्शन येतो, तिथं क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय. आता हा तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी कोणत्या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढलेल्या? तर हाही प्रश्न एक. मग हा आहे लगेच उत्तर सांगतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दोघांनी सागरी मोहिमा काढल्या होत्या. बघा मग अशा प्रकारे हे इतिहासावले पण प्रश्न होते. त्यात एक प्रमाण वेळेला भूगोलचा क्वेश्चन नव्हता आणला, 1-2-3 क्वेश्चन राहिले असतील. पण अशा पद्धतीने आपलं पुन्हा एकदा सांगतो 25 सेशन आहेत आपल्याला. 10 सेशन आपण भूगोलसाठी देणारे, 5 सेशन आपले राज्य व्यवस्था किंवा पॉलिटी म्हणू आपण, आणि राहिलेले 10 सेशन इतिहासासाठी आहेत. यात 45 मध्ये आपल्याला किमान ह्या 25 सेशन मध्ये आपलं बऱ्यापैकी अगदी व्यवस्थितरित्या समाजशास्त्र होईल. ज्यांचा समाजशास्त्र जे लोक समाजशास्त्र विषय ठेवतील त्यांनी आत्तापासूनच मनाला खोटगाठ बांधायचे की समाजशास्त्र 45 प्लस त्याला जोडीला मराठी 45 अधिक 25 इथं 70 मार्क मिळवायचेच आहेत आपल्याला. बघा मग इथं आजचं आपलं विश्लेषण थांबतंय. आपल्याला ऍप मध्ये गेल्यानंतर सुद्धा शेड्यूल आहे बघा.